तृप्ती देसाई यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पाठराखण केलेली आहे। सीडीआर वरून टार्गेट करणं चुकीचं असल्याचं तृप्ती देसाई म्हणालेत। सामाजिक कार्यकर्त्यांना आरोपी ठरवणं सुरू असल्याचा टोला त्यांनी सुषमा अंधारे यांना लगावलाय। आरोप प्रत्यारोपांचं राजकारण थांबवण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। खरात प्रकरणातील पीडितांना न्याय मिळणं गरजेचं असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलेलं आहे। अंजली दमानिया यांनी सीडीआर समोर आणले ते याच्यासाठी आणले, त्यांचा उद्देश काय होता की खरात प्रकरणामध्ये जे जे राजकीय लागेबांधे आहेत, राजकीय संबंध कुणाचे आहेत, त्याचं कुणाशी फोनवर बोलणं होत होतं, यासाठी जे आहे ते त्यांनी समोर आणलेलं होतं। ठीक आहे, सीडीआर समोर आणले नाही पाहिजे, त्याच्या बाबतीत जी काही कायदेशीर कारवाई किंवा जे काही चौकशी करायची आहे ते डीजी करतील, डीजींना त्या काल भेटलेल्या आहेत। परंतु अंजली दमानियाच कशा दोषी आहेत? म्हणजे खरातचा विषय राहिला बाजूलाच, सामाजिक कार्यकर्त्यांनाच आरोपी ठरवायचं, त्यांनाच कुठंतरी त्रास द्यायचा, हे जे काम चाललंय ना, तर कुठंतरी अंधाऱ्यांनी थांबवावं। अंधाऱ्यांनी स्वतःच जे आहे तो अंधार करून ठेवला या प्रकरणात। या प्रकरणामध्ये खरात जे आहे, खरातला फाशी कशी होईल आणि महिलांना कसा न्याय मिळेल, हा फोकस मात्र बाजूला गेला नाही पाहिजे। नाहीतर हे एकमेकांवर प्रत्यारोप करत बसतात, तोपर्यंत खरातची पत्नी कुठंतरी फरार होते, मुलगा कुठंतरी फरार होतो, आणि मग ते प्रकरण बाजूला ठेवून एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप जर करत बसले तर मग या प्रकरणाचा जो शेवट किंवा याच्यामध्ये जे काही राजकारणी अडकलेले आहेत ते कुठंतरी मग ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात।